सुरुवातीलाच सर्वांना सविनय जय भीम. आज हे आपलं क्रांतीबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या ऑनलाईन जयंतीचं 30वे व्याख्यान आहे आणि मी तिसऱ्यांदा आपल्या समोर येतो आहे. खरं तर हे माझे व्याख्यान 10 मे रोजी झालेलं होतं, परंतु काही तांत्रिकतेमुळे ते डिलीट झालं आणि म्हणून हे मी तेच व्याख्यान पुन्हा देत आहे. प्रयत्न राहील की तो सगळा आशय जास्तीत जास्त जसाचा तसा आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करील. कदाचित एखादा दुसरा मुद्दा राहून जाईल किंवा कदाचित एखादा दुसरा मुद्दा अनुषंगिक नवीन येईल. खरं तर आजचे व्याख्यान म्हणजे काही समारोप नव्हे, तर हा एक स्वल्पविराम आपण समजूया. वास्तविक हा उपक्रम सुरू केल्याबद्दल आणि त्याचं 30 व्याख्यानापर्यंत सातत्य ठेवल्याबद्दल मी सुरुवातीलाच प्रभाकर आणि त्याला सहकार्य करणारे सगळे सहभागी, विशेषतः मयुरी, निलेश शेळके साहेब, सुधाकर ओलवे इत्यादींना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे सगळे सहभागी वक्ते आणि कलाकार यांनाही धन्यवाद देतो. या सगळ्या उपक्रमामध्ये मला जाणवलेली प्रकर्षाने गोष्ट म्हणजे महिलांचा सहभाग. तो केवळ दखलपात्रच होता असं नव्हे, तर आपली चळवळ पुढे नेणारा आणि चळवळीला गती देणारा असा त्यांचा सहभाग होता. आणखीन एका गोष्टीचा उल्लेख मला जरूर केला पाहिजे की या सगळ्या उपक्रमामध्ये माझ्यासारख्या जिज्ञासू माणसाला कलेतल्या, विशेषतः चित्रकलेतल्या आणि त्या अनुषंगिक असणाऱ्या अन्य काही विषयाबाबतीत खूपच उपयुक्त अशी माहिती मिळाली की जी पुढील आपल्या सगळ्यांच्या वाटचालीसाठी फलदायी ठरणार आहे. आजच्या व्याख्यानाची माझी मांडणी 2 भागात मी करणार आहे. पहिल्या भागामध्ये बुद्ध, फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांची कलाविषयक काय भूमिका होती आणि दुसऱ्या भागामध्ये सेक्युलर आर्ट मुवमेंटच्या माध्यमातून सुरू असलेल्या फुले आंबेडकरी चळवळीविषयी मी बोलणार आहे. एक खुलासा गेल्या माझ्या व्याख्यानात मी अप्रत्यक्षपणे केला होता. आज मी तो ठळकपणे करू इच्छितो की सेक्युलर आर्ट मुवमेंट ही ना कुठल्या एका जातीची, ना जातीय समूहांची, ना एका धर्माची वा धार्मिक समूहाची, ही सरळ सरळ ही तात्विक किंवा वैचारिक पातळीवरची ही चळवळ आहे. आणि मी गेल्या व्याख्यानात म्हटल्याप्रमाणे फुले आंबेडकरी विचारधारा आणि संविधानातील सेक्युलरिझम यावर ज्यांचा विश्वास आहे किंवा हे ज्यांना मान्य आहे असा प्रत्येक कलाकार हा सेक्युलर आर्ट मुवमेंटचा सहभागी, सहकारी होऊ शकतो. असो, बुद्ध आणि कला याविषयी बोलताना
सुरुवातीला जाणवणारी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतः बुद्ध आणि त्याची सगळी शिकवण, त्याचं सगळं तत्वज्ञान याने अनेक कलांना प्रेरणाही दिली आहे आणि ऊर्जाही दिली आहे. ज्या कोणी सुरुवातीला बुद्धाचं शिल्प कोरलं असेल त्यांनी ज्या पद्धतीनं ते कोरलं ते परफेक्ट मॅनचं रूप आहे, पूर्ण पुरुषाचं रूप आहे. म्हणजे काय, तर थोडंसं पारंपरिक पद्धतीनं बोलायचं म्हटलं तर तथागत गौतम बुद्ध हे 32 लक्षणांनी युक्त होते. म्हणजे ज्या 32 लक्षणामुळे मनुष्य सुंदर दिसतो त्या सगळ्या सौंदर्याच्या कल्पना त्या 32 लक्षणामध्ये असतात. आणि त्या 32 लक्षणांनी युक्त असं गौतम बुद्धाचं शरीर होतं. आणखीन एक मुद्दा असा आहे की गौतम बुद्ध मी म्हणालो की परफेक्ट मॅन म्हणजे ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अमानवी विकार वासना नाहीत. म्हणून त्यांच्या चित्रामध्ये, त्यांच्या शिल्पामध्ये हातापायाच्या बोटाची नखं दाखवलेली नसतात. असं एक ऑब्झर्वेशन आहे, असं एक निरीक्षण आहे. त्याचं कारण असं, आम्हाला एक हिंदीमध्ये धडा होता, नाखून क्यों बढ़ते है. तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की माणसामध्ये जोपर्यंत हिंसेचा अंश आहे तोपर्यंत माणसांची नखं वाढतील. आणि गौतम बुद्ध तर हिंसा, द्वेष व तत्सम सगळ्या विकारापासून मुक्त होते. अशा प्रकारचं त्यांचे एक प्रतिमा, एक प्रतीक म्हणून आपल्या समोर आलेलं आहे. मी बुद्धाच्या नंतर तयार झालेल्या त्रिपिटकातला एक संदर्भ देणार आहे. आणि त्या संदर्भामध्ये आणि बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये वरवर पाहता एक विसंगती जाणवण्याची शक्यता आहे. पण ती विसंगती नसून एक सुसंगती आहे, एक वाक्यताही आहे. हेही मी आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. काय आहे तो पेच किंवा काय आहे ती विसंगती, तर विनय पिटकाच्या चुल्ल भागामध्ये असं म्हटलेलं आहे की भिक्खूंनी बुद्धाचा उपदेश गाऊन सांगू नये किंवा भिक्खूंनी बुद्धाचा उपदेश गाऊन सांगणे हे निषिद्ध मानले आहे. कारण काय, तर बुद्धाचा उपदेश गाऊन सांगितल्यामुळे त्यातील सूर, ताल, लय लक्षात राहतात आणि शिकवण विसरली जाते. हे एका बाजूला. तर दुसऱ्या बाजूला बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की भीमराव कर्डकांचा एक जलसा आणि माझ्या 10 सभा बरोबरीच्या आहेत. तेव्हा बुद्धाच्या शिकवणुकीमध्ये असं म्हटलंय की उपदेश गाऊन सांगू नये. बाबासाहेब तर म्हणतात की एक जलसा माझ्या 10 सभांच्या बरोबर आहे. या दोन्ही संदर्भांचं बारीक निरीक्षण केल्यानंतर किंवा अवलोकन केल्यानंतर किंवा आकलन करून घेतल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की यामध्ये वरवर पाहता जरी विसंगती पेच वाटत असला तरी बुद्ध काय की बाबासाहेब काय यांचा हेतू एकच आहे असं मानण्यामध्ये. तो म्हणजे प्रबोधन नीट झालं पाहिजे, म्हणजे प्रबोधन हे प्रभावी झालं पाहिजे. त्यासाठी आड येणाऱ्या गोष्टी वजा करा, एवढाच त्याचा अर्थ आहे. असो, क्रांतिबा फुल्यांचं काय म्हणणं आहे ते मी एक 4 ओळी वाचून दाखवतो. क्रांतिबा फुल्यांनी शेतकऱ्यांचा आसूडमध्ये असं म्हटलं की आमचे नीतिमान सरकारने जोगतीने, आराधीने, मुरळ्या, कोलाटीने
आणि कसबिनीवर बारीक नजर ठेवून त्यांच्याकरता तालुकानिहाय लॉक इस्पितळे ठेवून त्यांनी कुनीतीपर गाणी गाऊ नयेत म्हणून त्याचवर सक्त देखरेख ठेवून त्यांना वरचेवर शिक्षा केल्या वाचून अज्ञानी शूद्र शेतकऱ्यांच्या नीतीसह शरीर प्रकृत्यामध्ये पालट होणे नाही. असं म्हणण्या पाठीमाग क्रांतिबा फुलांचा काय हेतू होता? याचे दोन भाग पडतात. एक तर हे जे काही कसबिनी मुरळ्या तमासगीर आहेत त्या कला जरी असल्या तरी त्या जातीशी निगडीत आहेत आणि त्या जाती खालच्या दर्जाच्या असल्यामुळे त्या कला सुद्धा खालच्या दर्जाच्याच. किंबहुना त्या कला सादर करणाऱ्या माणसांची सामाजिक व्यवस्थेमध्ये अवहेलना होते, टीका होते, त्यांचा अपमान केला जातो. म्हणजे त्या कला आणि तो समूह यांच्या एक जीवामुळे त्यांचं जगणं सुद्धा खालच्या दर्जाचं मानलं जातं. त्याला क्रांतिबा फुल्यांनी विरोध केला. शेतकऱ्यांच्या हितासाठी जरी असला तर तो बेसिकली त्या सगळ्या लोककला किंवा लोक साहित्याचा म्हणता येईल आताच्या भाषेमध्ये, याला त्याने एक प्रकारे विरोध केला. आणि आज आपण पाहतो की काही लोक लोकसाहित्याच्या नावाने किंवा लोककलेच्या नावाने त्या कला जिवंत ठेवण्याच्या बहाण्याने त्या कला जोपासणाऱ्या समूहाला त्याच अधोगतीच्या स्थितीमध्ये ठेवण्याचा प्रत्यक्ष प्रयत्न करतायत. काही दिवसापूर्वी सिद्धी जाधवचा एक टॉक झाला. हिरड्यासंबंधी त्या बोलल्या. त्यानंतर माझं त्यांचं बोलणंही झालं. माझा मुद्दा पुन्हा हाच आहे, या कसबिनी काय, मुरळ्या काय, तमासगीर काय, जोगतिनी काय किंवा हिजडे काय, या सगळ्यांची निर्मिती त्यांची दुरावस्था ही इथल्या धार्मिकतेशी, इथल्या धार्मिक परंपरेशी निगडीत आहे. ती जर धार्मिकता त्या परंपरा तोडल्या तर या सर्वांचं जगणं सर्वसामान्यांसारखं होऊ शकतं आणि तेही सर्वसामान्यांसारखं जीवन जगू शकतात. बाबासाहेबांनी कलेविषयी काय म्हटलं ही चर्चा मी पहिल्या दुसऱ्या व्याख्यानामध्ये थोडीफार केली होती. आज एका मुद्द्याच्या अनुषंगाने मी पुन्हा ती रिपीट करतो आणि पुढच्या मुद्द्याकडे वळतो. बाबासाहेबांनी हेच सांगण्याचा प्रयत्न केला की इथल्या कला ह्या जातीशी निगडीत आहेत. म्हणजे कसं पहा की इथल्या जातींना काही विशिष्ट ठराविक व्यवसाय करावे लागतात नाईलाजाने, आणि त्यातले काही व्यवसाय हे कलासदृश्य आहेत. आणि त्यामुळे जात, व्यवसाय आणि कला हे एकजीव झाल्यामुळे, आणि पुन्हा तोच मुद्दा येतो की खालच्या दर्जाचे लोक जर ती व्यवसाय करत असतील तर त्यातून निर्माण होणाऱ्या कला सुद्धा खालच्या दर्जाचाच मानल्या जातात. आणि त्यामुळे इथे कलांची फार वाढ किंवा प्रगती किंवा विकास झाला नाही असं बाबासाहेबांनी प्रत्यक्ष नोंदवलेलं आहे. असो, फुल्यांच्या या म्हणण्याला म्हणजे या सगळ्यांनी तमासगिरी किंवा मुरळ्या किंवा जोगतिनीने कुनीतीपर गाणी गाऊन समाजावरती, विशेषतः शेतकऱ्यावरती अनिष्ट परिणाम घडवून आणू नये म्हणून सांगितल्यानंतर लोकांची तर करमणूक व्हायला पाहिजे, लोकांना तर विरंगुळा मिळायला पाहिजे, लोकांचं त्या निमित्तानं पुन्हा प्रबोधन पण व्हायला पाहिजे. या उद्देशाने नंतर सत्यशोधे की जलसे निघाले की ज्या माध्यमातून क्रांतिबा फुल्यांचा विचार
जनमानसामध्ये रुजवण्याचा प्रयत्न झाला. त्याच्याही पुढे जाऊन पुन्हा आंबेडकरी जलसे निर्माण झाले की ज्यामध्ये फुल्यांचा बाबासाहेबांचा सुद्धा विचार प्रभावीपणे मांडून समाज जीवनाचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला गेला. पण या सगळ्या प्रयोगाची किंवा प्रकाराची शोकांतिका अशी की अनेकदा सत्यशोधक जलसाचे आणि आंबेडकरी जलसांचे कार्यक्रम एकाच स्टेजवरती एकाच वेळी होत असत, परंतु कार्यक्रमानंतर जेवणाच्या पंक्ती मात्र अलग अलग बसत असत. खरं तर ही एक मोठी प्रबोधनांच्या चळवळीमधली एक शोकांतिकाच म्हणावी लागेल. असो, आपला पुढचा मुद्दा असा आहे की कोणतीही कला त्या त्या संस्कृतीच्या परिवेशातून एक तर ती माणसाला गुलाम करते किंवा गुलाम माणसाला मुक्त करते. काही लोक म्हणतील की कला ही न्यूट्रल असते. खर तर बाहेर समाजामध्ये टोकाची गुलामगिरी, टोकाचं शोषण, टोकाचं दुःख काही लोकांच्यामुळे काही लोक भोगत असतील तर त्यामध्ये हस्तक्षेप न करता तुमची कलाकृती न्यूट्रल राहत असेल तर याचा अर्थ असा होतो की तुमची कला अस्तित्वात असलेल्या शोषणाला, गुलामीला, दुःखाला पाठिंबा देते. म्हणून मी म्हणालो की एक तर कलाकृती ही माणसाला गुलाम तर करते किंवा गुलामीतून त्यांना मुक्त तर करते. मात्र एक गोष्ट खरी आहे की गुलामीतून माणसाला मुक्त करणारी कलाकृती तुम्हाला निर्माण करायची असेल तर कलावंताचं माइंड पहिल्यांदा त्या विचारानं भारलं गेलं पाहिजे. त्याची तशी जाणीव निर्माण झाली पाहिजे. त्याचा तसा माइंड सेटअप तयार झाला पाहिजे. त्या गुलाम मुक्तीच्या विचाराने तो कलावंत भारला गेला पाहिजे, तरच ते शक्य होतं. नाहीतर विचारधारा वेगळी आणि कलाकृती वेगळी असं झालं तर ते गुलामीतून मुक्त करण्याची कलाकृती होऊ शकत नाही. मी आपल्याला एक उदाहरण देईन. एक ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गजवी यांचं एक नाटक आहे देवनवरी नावाचं. त्या नाटकामध्ये शेवटचा सीन जो आहे, शेवटचा जो प्रवेश आहे, त्यामध्ये असा आहे की ती नायिका आपल्या डोक्यावरची परडी, त्याला जग ही म्हणतात आमच्याकडे, म्हणजे मोठी परडी असेल त्याला जग म्हणतात आणि छोटं जग असेल तर त्याला परडी म्हणतात, असंही म्हणू. तर ती परडी भिरकटून देते शेवटच्या प्रवेशामध्ये. आता ती रोल करणारी, भूमिका करणारी जी नटी आहे ती काही त्या विचाराची नाही. त्यामुळे ती काय करते, आदल्या दिवशी रंगीत तालमीच्या वेळी त्या परडीची मनोभावे पूजा करते आणि हात जोडून माफी मागते. म्हणते की मी उद्या तुला डोक्यावरून बिरकटून देणार आहे, तेव्हा ती उद्याची चूक माझी, आजच मी तुझी माफी मागते आणि उद्या मला बिरकटून देण्याची तू परवानगी दे आणि तसं मी केलं तरी मला माफ कर. हे जर आपण नीट समजावून घेतलं तर मग माणसाला गुलाममुक्त करणाऱ्या, कलाकृती निर्माण करणाऱ्या कलावंताचा माइंड सेटअप कसा असायला पाहिजे याची थोडीफार आपल्याला कल्पना येऊ शकते. कारण माझा यातला पुढचा मुद्दा असा आहे की ज्या संस्कृतीने तुमच्या आणि माझ्या पिढ्यानपिढ्या गुलामीत ठेवल्या, त्याच संस्कृतीला
पोषक ठरणारी चित्रे, त्या संस्कृतीला पोषक ठरणारं गाणं तुम्ही चित्र काढू कसं शकता आणि गाणं गाऊ कसं शकता, असा माझा एक नम्र प्रश्न आहे. असो, बुद्ध, फुले आणि बाबासाहेबांच्या कलाविषयक भूमिकेच्या नंतर माझ्या दुसऱ्या भागाकडे मी आज वळणार आहे. या भागाकडे वळण्यापूर्वी मी अतिशय नम्रपणे खुलासा करू इच्छितो. इथून पुढची माझी मांडणी ही व्यक्तिगत, सामूहिक किंवा कोणत्या चळवळीवरती टीका नाही. त्यामुळे गैरसमज होऊ नयेत. तर हा मी आपल्याशी खुल्या मनाने संवाद करू इच्छितो. त्यावर चर्चा होऊ शकते आणि प्रबोधनाचा हा जो काही एक चळवळीचा भाग आहे तो आपण अधिक सशक्तपणे पुढे घेऊन जाऊ शकतो. आपण आपलं नामाभिधान असं ठेवलं की सेक्युलर आर्ट मुव्हमेंट. मुव्हमेंट म्हणजे चळवळ. तर विचाराधिक संघटन, त्याच्यानंतर पुन्हा मग चळवळ. खर तर या चळवळीचा पायाभूत आधार असतो तो तत्वज्ञान. तत्वज्ञानाच्या वरती असते ती पॉलिसी, त्याला धोरण म्हणता येईल. त्या पॉलिसी का धोरणाच्या वर असतो डावपेच, त्याला इंग्लिशमध्ये स्ट्रॅटेजी म्हणता येईल. त्याच्यानंतर असते संघटनात्मक कृती, त्याचं सातत्य, स्वचिकित्सा, आणि मग त्यातून शिल्लक राहते ती चळवळ. तर पुढे त्याचं संघटनेचं स्ट्रक्चर असतं, त्याचा एक नेता, एक कार्यकर्ता काय असेल ते. हा स्ट्रक्चर किंवा फॉर्म याच्याबद्दल चर्चा होऊ शकते किंवा त्याच्याबद्दल मतभिन्नता होऊ शकते की ते कसं असावं. पण माझा मुद्दा एवढाच आहे या निमित्तानं की कोणत्याही चळवळीचा बेसिक पाया हा तत्वज्ञान असतो, वैचारिक असतो. आणि त्यामुळे मी म्हणालो की प्रत्येक चळवळीचा अलग अलग तत्वज्ञानात पाया असतो. म्हणून जर त्या अलग अलग चळवळी असतात, तत्वज्ञान वेगळं, चळवळ वेगळी, म्हणून त्यामध्ये भेसळ होतो उपयोगाची नाही असं मला वाटतं. साधारणतः 1920 ते 1930 या एकाच दशकामध्ये भारतामध्ये किमान 5 प्रमुख चळवळी सुरू झाल्या. त्याहून अधिक चळवळी सुरू झाल्यानंतर किंवा त्याच्या अगोदर किंवा त्या कालखंडामध्येच. पण मला ज्या आता लगेच आठवतात त्या 5 चळवळी आहेत. एक तर 1920 नंतर स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व गांधीजींच्याकडे आलं, म्हणून ती गांधीयन मुवमेंट. याच दशकामध्ये 25च्या दरम्यान शतकामध्ये सुरू झालेली कम्युनिझमची डावी चळवळ, त्याला जोडून लगेच सुरू झालेली RSSची चळवळ, पुनरुज्जीवनवादी, आणि त्याला जोडूनच कदाचित RSSला प्रतिक्रिया म्हणून असेल, ज्याला आता तबलिगी म्हणतात, ती तबलिगीची सुरुवात 1926 साली निर्माण झाली. आणि आंबेडकरी चळवळ सुद्धा याच दशकात सुरू झाली. 1920ला माणगावला बहिष्कृतांची जी पहिली परिषद झाली शाहू महाराज बाबासाहेबांच्या उपस्थितीमध्ये, तिथून जरी बाबासाहेबांनी सामाजिक जीवनामध्ये, सार्वजनिक जीवनामध्ये कार्याला प्रारंभ केला असला तरी पुढे 1924ला बहिष्कृत हितकारणी सभा 24ला स्थापन करून प्रत्यक्षात त्यांनी आपल्या चळवळीला प्रारंभ केलेला आहे. आंबेडकर चळवळीचा उद्देश काय होता, बाबासाहेबांचा उद्देश काय होता? तर त्यांच्या चळवळीचा प्राथमिक उद्देश हा, असा आपण मानू, अस्पृश्यांची मुक्ती. ते ज्या समाजात, ज्या समूहात जन्माला आले, त्यांची दुःख दूर करणं हे त्यांचं प्राथमिक सुरुवातीचं ध्येय होतं. हे नैसर्गिक आहे. परंतु अस्पृश्यांच्या मुक्तीचा प्रश्न किंवा अस्पृश्यतेचाच प्रश्न भारतीय जाती व्यवस्थेमध्ये अडकल्यामुळे
जाती निर्मूलन म्हणजेच भारतातल्या समाजाची मुक्ती का दुसरं उद्दिष्ट आलं. आणि 20व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये म्हणजे 1901 ते 1950 या पहिल्याच कालखंडामध्ये अर्ध शतकामध्ये जगामध्ये 2 महायुद्ध होऊन गेली. 14 ते 19, 39 ते 42 का 45. आणि लाखो माणसांच्याकडूनच मारली गेली. त्यामुळे अस्पृश्यांची मुक्ती, भारतीय समाजाची मुक्ती आणि जगातल्या मानवाची सुरक्षितता, शांतता असे तिहेरी किंवा 3 समस्या त्यांच्या समोर होत्या किंवा 3 उद्दिष्ट त्यांच्या समोर होती. आणि त्याचा शोध घेता घेता त्यांना माहित होतं ते परदेशात शिकत होते. विशेषतः 1917ची रशियन क्रांती ते युरोपमध्ये असतानाच झाली होती. डाव्या विचाराच्या म्हणजे मार्क्सच्या विचारावर लेनिनने केलेली क्रांती. 1949 साली चीनमध्ये क्रांती झाली होती, ती डाव्या विचारांनी झाली होती. त्यामुळं मार्क्सचा एक डावा विचार समाज बदलण्याचं एक तत्वज्ञान असल्याची जाणीव त्यांना झाली होती, नाही असं नाही. परंतु या तिन्ही समस्यांना मार्क्सपेक्षा अधिकाधिक निर्दोष असणारं तत्वज्ञान त्याच्या शोधात ते निघाले आणि त्यांचा शोध संपला तो गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानाजवळ. आणि त्याने धम्मक्रांती केली. कदाचित मी पुढे त्याच्याबद्दल आणखीन थोडस बोलेन. माझा आजचा महत्वाचा मुद्दा काय या व्याख्यानाच्या दुसऱ्या भागामधला, तर आंबेडकरी चळवळ ही जी आहे ती या 4-5 चळवळींचा मी उल्लेख केला त्या सर्वांच्या पेक्षा वेगळी आहे, कारण त्याचं तत्वज्ञानच वेगळं आहे. बंधूनो, केवळ त्याचं तत्वज्ञान वेगळं आहे असं नव्हे, तर इतर सगळ्या चळवळीपेक्षा आंबेडकरी चळवळीची कार्यपद्धती सुद्धा वेगळी आहे. थेटपणे बोलायचं तर आंबेडकरी चळवळ ही ना डावी चळवळ आहे ना उजवी चळवळ आहे. त्यामुळे आंबेडकरी चळवळ स्वतंत्र ठेवायची असेल तर या डाव्या उजव्या चळवळीपासून किंवा डाव्या उजव्या चळवळीला आंबेडकरी चळवळीने सारख्याच अंतरावरती ठेवलं पाहिजे. मला हे मान्य आहे की जेव्हा केव्हा एखादा देशव्यापी प्रश्न निर्माण होतो, जसं की 4 महिन्यापूर्वी सीएचा प्रश्न असेल, एनआरसीचा प्रश्न असेल, एनपीआरचा प्रश्न असेल, हा लढा देशव्यापी होता, देशाच्या सगळ्या नागरिकांचा प्रश्न होता. अशा वेळी एखाद्या चळवळीच्या विरोधामध्ये बाकीच्या सगळ्या चळवळीने एकत्रित येणं मी गैर मानत नाही किंवा ती आवश्यक बाब आहे असंही मानतो. आणि म्हणून आंबेडकरी चळवळ स्वतंत्र ठेवताना अपवादात्मक ठिकाणी आपल्याला बरोबरीने जाता येईल हेही मी पहिल्यांदा नम्रपणे नमूद करतो. मी डाव्या चळवळीचा विरोधक नाही किंवा डाव्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा विरोधक नाही. मी आंबेडकरी चळवळीच्या सुरक्षिततेच्या, आंबेडकरी चळवळीच्या वाटचालीच्या अनुषंगाने बोलतोय. बाबासाहेब आंबेडकर, फुले, शाहू, कबीर, बुद्ध असा एक हा प्रवाह आहे. म्हणजे बाबासाहेबांपासून सुरू झालेला प्रवाह फुले, शाहू, कबीरांपासून बुद्धापर्यंत पोहोचतो. तसं मार्क्स, लेनिन, माओ, आता ग्रामशी पण येतो त्याच्यामध्ये. तो एक प्रवाह आहे आणि हेही मला मान्य आहे. कुणी बाबासाहेबाजवळ थांबेल,
कोणी क्रांतिबा फुलांच्या जवळ थांबेल, कोणी कबीराजवळ, तर कोणी शाहू जवळ, तर कोणी बुद्धाजवळ जाऊन थांबेल. तसंच कोणी मार्क्स जवळ थांबेल, कोणी लेनिन जवळ थांबेल, कोणी माओ जवळ थांबेल, कोणी ग्रामचे जवळ थांबेल, कोणी गे चवेरा जवळ थांबेल, कोणी कुठे आणखीन थांबेल. पण हे दोन वेगवेगळे प्रवाह आहेत. त्यांचं तत्वज्ञान, त्यांची कार्यपद्धती वेगवेगळी आहे. हा मुद्दा अधिक स्पष्ट करण्यासाठी मी म्हणेन की या दोन्ही चळवळींचं आकलन विशेषतः भारतीय संविधानाबद्दल, स्टेट बद्दल, लोकशाहीबद्दल, स्त्री पुरुष समतेबद्दल, सेक्युलरिझम बद्दल आणि बाबासाहेबांनी केलेल्या धम्मक्रांतीबद्दल ही मतं वेगवेगळी आहेत. शिवाय जात की वर्ग हा गोंधळ अजून मिटलेला नाहीच. म्हणून माझं समन्वयक म्हणणं असं आहे की तुम्ही वर्ग म्हणून त्याला नष्ट करा, आम्ही त्याला जात म्हणून नष्ट करतो, काही फरक पडत नाही. परंतु एकाच वेळी दोन्ही प्रवाहातून वाटचाल करणे हे निरर्थक आहे, हिताचं नाही, योग्य नाही, असं माझं प्रांजळ मत आहे. आणि अशा पद्धतीचे प्रयत्न जेवढे आजपर्यंत झाले तेवढे सगळे फसलेले आहेत अलीकडच्या काँग्रेस शरद पाटलांच्या प्रयत्नासह. पुढचा एक महत्वाचा मुद्दा आहे. प्रत्येक चळवळीचं जसं तत्वज्ञान वेगळं असतं, त्याची कार्यपद्धती जशी वेगळी असते, तशीच त्याची परिभाषाही वेगळी असते. त्याला इंग्लिशमध्ये टर्मिनॉलॉजी म्हणता येईल किंवा कॉन्सेप्ट म्हणता येईल. कॉन्सेप्ट, टर्मिनॉलॉजी या भिन्न भिन्न असतात. संकल्पना, परिभाषा या भिन्न भिन्न असतात. बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं की नवा समाज जर तुम्हाला घडवायचा असेल तर तो नवा समाज जुन्या संकल्पना, जुनी परिभाषा वापरून निर्माण करता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला दोन पर्याय आहेत. एक, पहिला पर्याय नव्या समूहासाठी, नव्या समाजाच्या निर्मितीसाठी नव्या संकल्पना निर्माण करणे, आणि दुसरा पर्याय म्हणजे पहिला पर्याय शक्य नसेल तर दुसरा पर्याय जुन्या संकल्पनांना नवा अर्थ देणे, नवा अन्वयार्थ लावणे. मी बाबासाहेबांचं एक उदाहरण देतो. त्यांनी बुद्ध आणि त्याच्या धम्मामध्ये निर्वाणाचं इंटरप्रिटेशन नवीन पद्धतीने केलं. निर्वाण या शब्दाचा, संकल्पनेचा पारंपरिक अर्थ जो होता तो मृत्यूशी संबंधित होता, किंवा अबौद्धांचा जसा मोक्ष असतो तशी काहीतरी एक निर्वाण गोष्ट आहे असं. म्हणजे एक तर मृत्यूशी किंवा मृत्यूनंतरच्या जगाशी निर्वाणाचा संबंध पारंपरिक पद्धतीने जोडला गेलेला होता. बाबासाहेबांनी निर्वाणाला त्याचा अन्वयार्थ वेगळा लावला आणि सांगितलं की जिवंतपणे जगण्याची निर्दोष पद्धती म्हणजे निर्वाण होय. आणखीन सोपं करायचं तर सदाचारी नीतीनं जगणं म्हणजे निर्वाण होय. त्याने आणखीन एक धोका सांगितला होता की पारिभाषिक शब्द साम्यामुळे म्हणजे टर्मिनॉलॉजीच्या सारखेपणामुळे गोंधळ निर्माण होत. जसा की बौद्धांचा पुनर्जन्म आणि अबौद्धांचा पुनर्जन्म याच्यामुळे खूपच तत्वज्ञानाच्या पातळीवरती गोंधळ निर्माण झाला. तो त्यांचं निराकरण बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्याचा धम्ममध्ये केलेला आहे. त्याची चर्चा सविस्तरित करण्याची आवश्यकता नाही. माझा मुद्दा एवढाच आहे की तत्वज्ञान, कार्यपद्धती, परिभाषा चळवळी गणिक वेगवेगळी असते. मी आणखीन एक उदाहरण देतो. अस्पृश्य, गुलाम आणि शोषित असे 3 शब्द आहेत. म्हणजे अनटचेबल्स,
स्लेव आणि एक्सप्लॉयटेड वन. आता अस्पृश्य भारतात आहेत. गुलाम पूर्वी ग्रीक आणि रोम मध्ये होते आणि शोषित औद्योगिक क्रांतीनंतर भांडवलशाही आल्यानंतर कामगाराचं शोषण झालं, त्यातून ते एक्सप्लॉयटेशन शब्द आला का तो वापरला गेला. आता आपल्या यामध्ये एक पेच आहे, एक गुंता आहे. मी तो स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो. अस्पृश्य, गुलाम आणि शोषित असे 3 अलग अलग कॉन्सेप्ट आहेत, अलग अलग संकल्पना आहेत आणि त्या नावाने जगणारे अलग अलग समूह आहेत. अलग अलग वेगवेगळे समूह आहेत. अस्पृश्य वेगळे, गुलाम वेगळे आणि शोषित वेगळे. परंतु अस्पृश्याचं शोषण होऊ शकतं आणि तो गुलामी होऊ शकतो. म्हणजे अस्पृश्य हा गुलामी असतो आणि शोषितही असतो, पण गुलाम किंवा शोषित हा अस्पृश्य असत नाही. याचा अर्थ काय होतो? या प्रत्येक समूहाचे प्रश्न हे अलग अलग आहेत, ते सोडवण्याचे मार्ग अलग अलग आहेत, ते सोडवण्याचं तत्वज्ञान अलग अलग आहे, त्याची कार्यपद्धती सुद्धा अलग अलग आहे. हे परिभाषेबद्दलचं मी आणखीन एक उदाहरण देतो. जॉर्ज ऑरवेल नावाचा एक कादंबरीकार होऊन गेला, तत्वज्ञ होऊन गेला, विचारवंत होऊन गेला. त्याची 1984 नावाची खूप गाजलेली कादंबरी आहे. अनेकदा तिचा उल्लेख आजकाल केला जातो. त्यातला जो हुकुमशाह आहे त्या कादंबरीमधला, तो सत्तेवर आल्यावर काय करतो? पहिल्यांदा शब्दकोश बदलतो, शब्दांनाच नवीन नवीन अर्थ देतो. त्या कादंबरीच्या मलपृष्ठावरती 3 शब्द आणि त्याचे अर्थ दिलेले आहेत. कोणते 3 शब्द आहेत ते? वॉर, पुढे वॉर मीन्स पीस, म्हणजे युद्ध म्हणजे शांतता. ज्यांना शांतता हवी असेल त्यांनी युद्धात राहावं. फ्रीडम मीन्स स्लेव्हरी, स्वातंत्र्य म्हणजे गुलामगिरी. ज्यांना स्वातंत्र्य हवे त्याने गुलामीत राहावे. आणि इग्नॉरन्स इज अ स्ट्रेंथ, अज्ञान म्हणजे ताकद. ज्याला ताकद वाढवायची असेल त्यानं अज्ञानात राहावं. असो, तो जॉर्ज ऑरवेल आणि 1984 बाजूला ठेवू. मुद्दा आहे तो असा की कोणत्याही चळवळीमध्ये प्रबोधनाच्या माध्यमातून तुम्ही जेव्हा गुलामांची किंवा दुःखी लोकांची किंवा शोषितांची मुक्ती करू इच्छिता, तेव्हा परिभाषाही नवीन वापरली पाहिजे. हा एवढाच मुद्दा आहे. आणखीन एक त्याला जोडून लॉजिक मांडतो, ते राजा ढालेंनी मांडलेलं आहे की आमच्या अस्पृश्यतेचे मूळ गरिबीत नाही, तर गरिबीचे मूळ अस्पृश्यतेत आहे. नाही तर सगळेच गरीब अस्पृश्य असते, पण प्रत्यक्षात आपण पाहतो की सगळेच गरीब काय अस्पृश्य नाहीत. याचा अर्थ काय? गरीब त्यांचे प्रश्न वेगळे आणि अस्पृश्य त्यांचे प्रश्न वेगळे, पुन्हा त्यांचे सोडवण्याचे तत्वज्ञानिक मार्ग आणि कार्यपद्धती भिन्न आहे. असो, आणखीन एक परिभाषेतलं उदाहरण देतो. दलित ही संकल्पना आहे. यापूर्वीच्या टॉकमध्ये दलित संकल्पना ज्यांनी वापरलेली असेल अनेकांनी, त्यांना माझा विरोध नाही. मी दलित संकल्पनेबद्दल आंबेडकरी चळवळीचं, सेक्युलर मुवमेंटचं किंवा माझं व्यक्तिगत मत मांडण्याचा प्रयत्न करतोय, जे आज सर्वमान्य होत आलेलं आहे. असो, दलित ही संकल्पना आता तशी आउटडेटेड झालेली आहे, किमान महाराष्ट्रात तरी. मी एक माझ्या मित्राशी, कार्यकर्त्याशी झालेला संवाद आपल्या पुढे ठेवतो. कशी विसंगती आहे पहा. माझ्या कार्यकर्त्या मित्राला म्हणालो की दलित या शब्दाचा विरोधी शब्द कोणता? तर तो म्हणाला सवर्ण. हे नीट समजून घेऊया आपण. दलित या शब्दाच्या विरोधी शब्द जर सवर्ण असेल
तर त्याला मी दुसरा प्रश्न केला, शूद्र हे दलित की सवर्ण? तर तो म्हणाला शूद्र हे दलित. मी म्हणालो शूद्र हे सवर्ण. तर तो म्हणाला कसं काय? तर सवर्ण याचा अर्थ की ज्याला वर्ण आहे, चातुर्वर्ण आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, हे चारही लोक, चारही समूह सवर्ण आहेत. आणि पाचवा वर्ण किंवा पाचवा अवर्ण, त्याला वर्ण नाही, चातुर्वर्णाच्या बाहेर, शूद्राच्या पलीकडचा, क्रांतीबा फुलेंनी त्याला अतिशूद्र म्हटलं, बाबासाहेबांनी त्यांना अवर्ण किंवा अस्पृश्य म्हटलं. म्हणजे दलिताच्या विरोधी सवर्ण शब्द असेल, शूद्र दलित असतील आणि शूद्र सवर्णच असतील, तर पुन्हा शेवटचं समीकरण येतं सवर्ण विरुद्ध सवर्ण बरोबर दलित किंवा दलित बरोबर सवर्ण. मग दलित शब्दाच्या विरुद्धी सवर्ण शब्द कसा? हा शाब्दिक खेळ नाही, कृपया नीट समजून घ्या, ही वस्तुस्थिती आहे. दुसरं असं की बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीच्या पूर्वी आपण मानता म्हणून दलित होते, दलित समाज होता. त्याच समाजाला आता जी आधुनिक मूल्यांची, आधुनिक तत्वज्ञानाची, आधुनिक जीवनाची, आधुनिक जगण्याची जी काही मूल्य जाणीव निर्माण झालेली आहे, ते दलित असल्यामुळे का दलित होते म्हणून? नाही, तर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा परिणाम म्हणून त्याच दलितांना आधुनिक मूल्यांची, आधुनिक तत्वज्ञानाची, आधुनिक जगाची जाणीव झालेली आहे आणि तसे ते जगतायत. आणि म्हणून आपल्या प्रेरणा, आणि दलित ही एक अशी अवस्था आहे की जी तिरस्करणीय आहे. नागपूर उच्च न्यायालयाने याच मुद्द्यावरती निर्णय दिला ना, इथून पुढे दलित कुणाला म्हटला तर शिक्षा आहे म्हणून. म्हणजे दलित हा अवेलनात्मक शब्द आहे, याची जाणीव हायकोर्टानं करून दिली ना. असो, आपला मूळ मुद्दा असा आहे की दलित ही संकल्पना सुद्धा नवीन समाज निर्मितीमध्ये उपयुक्त नाही. आणखीन एक व्यावहारिक मुद्दा असा आहे की दलित ही संकल्पना व्यावहारिक पातळीवरती डाव्यांना आणि उजव्यांनाही जवळची आहे. का दलित संकल्पना वापरणाऱ्यांना किंवा दलित परिघात वावरणाऱ्यांना डावीकडे खेचणं किंवा उजवीकडे खेचणं सहज शक्य आहे. एक तर दलित ही संकल्पना हिंदू धर्माच्या चौकटीच्या आतली आहेत, त्यामुळे उजव्यांना, दलितांना आपल्याकडे, आपल्या बाजूचे करण्यामध्ये फारशी ताकद लावावी लागत नाही. त्याचप्रमाणे जगातला शोषित म्हणजे दलित, अशा प्रकारची अतिव्याप्त पदाचा दोष होणारी, घडणारी अर्थनिश्चिती ही डाव्यांनी दलित शब्दाची केल्यामुळे दलित या संकल्पनेत वावरणाऱ्यांना डाव्या बाजूला खेचणं सुद्धा सहज शक्य आहे. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन मी आणखीन एक मुद्दा मांडतो. माझं नम्रपणे आकलन आणि नम्र विनंती आहे, ते दलित सारख्या अशा सगळ्या संकल्पनांना 4 प्रश्न विचारावेत. कोणते 4 प्रश्न? तर अशा संकल्पनेचा तत्वज्ञानात्मक आशय काय आहे, म्हणजे त्या तत्वज्ञानाला त्या संकल्पनेला तोलणारी तत्वज्ञानात्मक व्यवस्था काय आहे. नंबर 2, त्या संकल्पनेचा शब्दकोशातील अर्थ काय आहे आणि व्यवहारातला अर्थ काय आहे. नंबर 3, त्या संकल्पनेने कोणत्या प्रकारची जीवन पद्धती निर्देशित होते. आणि नंबर 4, त्या संकल्पनेचा वर्तमान काळात
काय उपयोग किंवा वर्तमानकालीन त्या संकल्पनेची प्रस्तुतता काय. मी उदाहरण देईन. एखादा म्हणाला की मी बौद्ध आहे, उदाहरण म्हणून घेतो, आणि दुसरा म्हणाला मी दलित आहे. तर या दोन्ही संकल्पनाला हे 4 प्रश्न विचारले. आता तुम्ही मनातल्या मनात बुद्ध, बौद्ध आणि दलित हे शब्द पकडा आणि 4 प्रश्न विचारा. बौद्ध आणि दलित या संकल्पनेच्या पाठीमागचा तत्वज्ञानात्मक आशय काय आहे. मी बौद्ध आहे म्हटल्यानंतर किंवा मी दलित आहे म्हटल्यानंतर कोणत्या प्रकारची जीवन पद्धती निर्देशित होते. उदाहरणार्थ मी बौद्ध आहे म्हणालो तर मला पंचशिलेचं पालन करावं लागेल, मला दारू पिता येणार नाही, मला खोटं बोलता येणार नाही. दलित म्हटल्यामुळे असं काय आहे का, किंवा त्याची वर्तमानकालीन प्रस्तुतता काय आहे. आणि या दोन्ही शब्दांचा शब्दकोशातला अर्थ काय आणि व्यवहारीचा अर्थ काय आहे. मी अतिशय नम्रपणे म्हणतो, दलित काय, बहुजन काय, मूल निवासी काय, या सगळ्या संकल्पना काही कालखंडामध्ये एक राजकीय संकल्पना म्हणून पुढे आल्या. त्याला आधार पाया असा काही अस्तित्वात नाही. असो, मी आता काही विधान करत जाईन आणि 5-1 मिनिटांमध्ये संपवेन. कला आणि सौंदर्य याच्यामधला एक संबंधाचा प्रश्न पुन्हा पुन्हा छेदल्या जातो. त्याची तपशिलाने चर्चा स्वतंत्र व्याख्यानामध्ये करता येईल. पण आज मी तुम्हाला एक सांगतो की असं म्हटलं जातं की प्रत्येक कलाकृती ही युनिक असते, अद्वितीय असते. आणि प्रत्येक कलाकृती जर अद्वितीय किंवा युनिक असेल तर अशांचं शास्त्र बनू शकत नाही, मग ते सौंदर्य शास्त्री. पण समजा त्याची आवश्यकता भासली म्हणून आग्रह कोणी धरला तर माझं एवढंच म्हणणं आहे की जीवन मूल्य हीच कला मूल्य असली पाहिजेत आणि ती सौंदर्याची मूल्य असली पाहिजेत. मग काय आहेत आपली जीवन मूल्य, तर स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही जीवन मूल्य आहेत. तीच कला मूल्य, तीच सौंदर्याची सुद्धा मूल्य. आणखीन एक पुढचा विधान असा आहे की कलेद्वारे जात, जमाती किंवा धार्मिक भिन्न भिन्न जात, भिन्न भिन्न जमाती, भिन्न भिन्न धर्म यांच्यामध्ये एकात्मता साधता येईल काय कलेच्या माध्यमातून. मी या संदर्भात एवढंच म्हणेन की कलेद्वारे जाती व्यवस्था पूर्णपणे नष्ट करण्याची कृतिशील प्रेरणा मिळाली पाहिजे. नंबर 2, आणि धर्म हा केवळ व्यक्तिगतच राहिला पाहिजे, कौटुंबिक सुद्धा नाही. म्हणजे एका कुटुंबाचा एक धर्म मान्य नाही. फुल्याने त्याला एकमेव मानव म्हटलं, एकमेव माणूस म्हटलं. म्हणजे वेगवेगळ्या धर्माचे लोक सुद्धा एका कुटुंबात राहू शकतील असं एक वातावरण. असो, म्हणजे धर्म हा पूर्णतः व्यक्तिगतच राहिला पाहिजे, तो कौटुंबिक सुद्धा असता उपयोगाचा नाही. म्हणजे एका कुटुंबाचा एक धर्म असंही असता उपयोगाची नाही. त्यासाठी प्रबोधनाची गरज आहे. मग कला काय करू शकते, तर कलेमधल्या त्या कलेद्वारे ज्याला ग्रेट ट्रॅजेडीज म्हणता येतील, महान शोकांतिका म्हणता येतील, अशांचं जर प्रेझेंटेशन केलं तर ते पाहून मानवी मन त्याचं कॅथार्सिस होतं, त्याचं विरेचन होतं आणि प्रबोधनाला ते तयार होतं, प्रबोधनाचं आकलन करून घ्यायला तयार होतं किंवा प्रिपरेशन त्याचं होतं. आणि त्यासाठी सुद्धा पहिल्यांदा स्वतःची जात आणि धर्म विसरावा लागतो. आणखीन एक त्याला जोडून मुद्दा आहे. सर्व चिकित्सेची सुरुवात धर्मचिकित्सेनं होते असं कार्ल मार्क्स म्हटल्याचं सांगितलं जातं.
बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मचिकित्सा केल्यावर प्रचलित धर्म हा किंवा प्रचलित धार्मिक व्यवस्था ही अधार्मिक आहे, अमानवीय आहे, ती तात्काळ फेकून दिली पाहिजे असा निष्कर्षाला आल्यावर त्याने ती जात आणि तो धर्म फेकून दिला. बाकीच्यांनी काय केलं मला माहित नाही. खरं तर त्यांनी एक विशिष्ट धार्मिक व्यवस्था नाकारली असं नाही, तर जगातल्या सगळ्या धार्मिक व्यवस्था नाकारल्या आणि सगळ्या धार्मिक व्यवस्थेच्या पलीकडची विवेकवादावर आधारलेली, नीतिवादावर आधारलेली, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्यायावर आधारलेली अशी एक धम्मव्यवस्था स्वीकारली, जिला आम्ही धम्मक्रांती म्हणतो. तिचं नेमकं आकलन अजूनही झालेलं नाही किंवा केलेलं नाही. आणि ज्या कोणाला थोडंफार झालं असेल त्यांना नीट सांगता आलं नाही. आणि विरोधक तर आहेतच. म्हणजे अगदी स्पष्टच बोलायचं म्हटलं तर डाव्यांनी साधारणतः बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला किंवा धम्मक्रांती केली, याचा काय अनर्थ लावला? त्यांच्या दृष्टीने बाबासाहेबांनी एक धर्म टाकला आणि दुसरा धर्म स्वीकारला, म्हणजे धार्मिक झाले, म्हणजे उजवे झाले. इतकंच नव्हे तर धम्मक्रांतीला अनुसरलेल्या कार्यकर्त्यांना सुद्धा आजही डावे लोक उजवे समजतात. असो, त्याही तपशिलात मला आज काही फारसं जायचं नाही. माझा मुद्दा एवढाच आहे की नीट सगळं समजून घेणं गरजेचं आहे. तुमचा माइंड सेटअप जर तत्वज्ञानावर, विचारावर आधारलेला निर्माण करायचा असेल तर या छोट्या 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 गोष्टी आपल्याला नीट समजून घेतल्या पाहिजे. आणखीन एक समज आपल्याकडे असा आहे की कलावंत हा नॉर्मलच राहिला पाहिजे. खरं तर आपले आदर्श बुद्ध आहेत, फुले आहेत, शाहू आहेत, आंबेडकर आहेत. हे कधी नॉर्मल नव्हते. आठवला म्हणून एक संदर्भ सांगतो. छत्रपती शाहू महाराज एकदा घोड्यावरून पडले आणि थोडेसे बेशुद्ध झाले. लगेच बाकीच्याने म्हणाले की अरे त्यांना जर रम पाजा. रम म्हणजे इंग्रजी दारू. ते रमचं नाव ऐकल्याबरोबर शाहू महाराज ताडकन उठले आणि म्हणाले मी शुद्ध रावले, ते रमबिम बाजूला ठेवा, मला त्याची काही गरज नाही. म्हणजे औषध म्हणून सुद्धा त्यांनी दारूला स्पर्श केला नाही. हे महत्वाचं आहे. असो, आणखीन एक त्यातला धोका काय आहे? अबनॉर्मल पर्यंत ठीक आहे, परंतु अबनॉर्मलता आणि विकृतता याच्यामधली सीमारेषा, भेदरेषा ही फार क्षीण आहे. अबनॉर्मल कडून मनुष्य विकृतीकडे कधी जाईल हे काही सांगता येत नाही. आणि म्हणून माझा हा मुद्दा होता. नव मार्क्सवादी म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो, ग्रामशी, याने अनेक काही नवीन सिद्धांत मांडलेला आहे. त्याच्यामध्ये समाजामध्ये असलेला बुद्धिजीवीचा रोल, बुद्धिजीवींची भूमिका आणि सांस्कृतिक प्रभुत्ववादाचा सिद्धांत अधिक प्रसिद्ध आहे का प्रभावी आहे. पण हे मला सांगितलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धिजीवी बद्दलचा सिद्धांत अनालिसिस ऑफ कास्ट मध्ये सविस्तरपणे मांडलाय. आणि आश्चर्य वाटेल की सांस्कृतिक प्रभुत्ववादाचा सिद्धांतही त्याने मांडला आणि त्याचं प्रात्यक्षिक करून दाखवलं. तरीही इथल्या क्रांतिकारकांना मार्क्स आठवतो, ग्रामशी आठवतो, तेवढ्या तीव्रतेने बाबासाहेब आंबेडकर आठवत नाहीत. माझी ही तक्रार नाही, माझं हे ऑब्झर्वेशन आहे. बाबासाहेब स्वीकारतात ते लोक, नाही असं नाही,
पण स्वतंत्रपणे स्वीकारत नाहीत, म्हणजे इंडिपेंडेंटली स्वीकारत नाहीत. ते मार्क्सला जोडीला घेऊन बाबासाहेब स्वीकारतील, ते आणखीन कुणाला घेऊन, गांधींना घेऊन बाबासाहेबांना स्वीकारतील. माझा आणखीन एक ऑब्झर्वेशन नोंदवतो. मुद्दाम एक शब्द वापरतो, शेड्यूल कास्ट मधले लोक, कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षात जातात. डाव्या पक्षात जातील, अंधश्रद्धा निर्मूलनात जातील, काँग्रेसमध्ये जातील, भाजपमध्ये जातील, इतकंच नव्हे तर RSS मध्ये पण जातील. आणि तिथे जाऊन त्या आयडिओलॉजीचा स्वीकार करून आपली आयडेंटिटी त्या पक्ष संघटनेची म्हणून सिद्ध करतात, आपली ओळख तशी सिद्ध करतात. परंतु नॉन शेड्यूल कास्ट म्हणजे उच्च जाती यापैकी, अपवाद सोडून द्या, अपवादाने आहेत, नाहीच नाही, पण इन जनरल मी माझं निरीक्षण मांडतो आहे, उच्च जातीचे लोक निखळ आंबेडकरी चळवळीमध्ये येऊन आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता अशी आपली ओळख सिद्ध करत नाहीत. तसं निरीक्षणाला येत नाही. काही अपवाद असतील तेवढे सोडले तर अपवाद म्हणूनच. या सगळ्या मांडणीतून एक प्रश्न निर्माण होऊ शकतो की काय आंबेडकरी चळवळ ही कम्युनिझमच्या किंवा डाव्या चळवळीच्या विरोधी चळवळ आहे, किंवा असंही म्हणू की आंबेडकरी चळवळ आणि डावी चळवळ एकमेकांच्या विरोधी आहे. याचं उत्तर मला असं वाटतं आपण जरा पुढच्या टप्प्यात देऊया, थोड्या कालावधीनंतर देऊया. तूर्त प्राथमिक गरज काय आहे, तर हे दोन्ही चळवळी स्वतंत्र वेगवेगळ्या आहेत हे पहिल्यांदा आपण मान्य करूया. आजही आंबेडकरी चळवळ आणि त्यातले कार्यकर्ते अनेक कारणामुळे एखाद्या मोठ्या झाडाचं छोटं रोपटं असावं असे आहेत. ते मोठं झाड होईल पण त्याला काही कालावधी जावा लागेल. पण आज त्याचं स्वरूप हे छोट्या रोपट्यासारखं आहे की जे छोटं रोपटं शेळ्या मेंढ्या सुद्धा खाऊन टाकतील. पण तेच झाड जर काही कालावधीनंतर मोठं झालं, रोपटं मोठं झालं, तर त्या शेळ्या मेंढ्या त्या झाडाखाली सावलीला सुद्धा आश्रयाला येतील. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की आंबेडकरी चळवळ काही कालावधीसाठी का असेना ही स्वतंत्र ठेवा. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे काही कॉमन इश्यू वरती आपापल्या चळवळीचे निर्णय घेऊन इश्यू मान्य असेल आणि कार्यपद्धती मान्य असेल तर एकत्र लढू. याला काही कुणाचा विरोध असण्याचं काही कारण नाही. पण त्या रस्त्यावरच्या लढाईच्या अगोदर आणि नंतर या आंबेडकरी चळवळी स्वतंत्रच पाहिजे. त्याची आयडिओलॉजी, त्याची कार्यपद्धती, त्याची परिभाषा हे सगळं स्वतंत्र असलं पाहिजे आणि ते ठेवावं, राखावं याच उद्देशाने मी हे सगळं बोलतो आहे. आपण केवळ बुद्धिवंत नाही, आपण प्रतिभावंती आहात. आणि म्हणून आपण बाह्य आक्रमण आणि अंतर्गत पेच, अंतर्गत काही समस्या या सर्वांच्या वरती मात करून आपण बुद्ध, फुले, आंबेडकर, शाहू यांच्या तत्वज्ञानावर आधारित सेक्युलर मुवमेंट आणि सेक्युलर आर्ट मुवमेंटच्या माध्यमातून मानवमुक्तीची लढाई लढणं ही आजची ऐतिहासिक नैतिक जबाबदारी आहे. ती आपण व्यवस्थितपणे पार पाडूया. त्यासाठी सर्वाधिक गरज आहे ती
मजबूत संघटनेची. कारण कितीही जाड कड्यांची साखळी असली तर त्या साखळीची ताकद ही त्या साखळीतल्या कमकुवत कडी एवढीच असते. आणि म्हणून आपलं संघटन बांधताना त्यातला प्रत्येक कार्यकर्ता हा शाहू फुले आंबेडकर, बुद्ध आणि कबीरानी यांच्या भारतीय संविधानाच्या विचारावरती, तत्वज्ञानावरती आधारलेला मजबूत आणि बळकट असा कार्यकर्ता निर्माण झाला. त्याची एक मजबूत साखळी तयार झाली, त्याचं एक मजबूत संघटन तयार झालं. तर मला असं वाटतं की कोणी ऐरा गैरा आमच्या संघटनेमध्ये, आपल्या संघटनेमध्ये कुठं कमकुवत साखळी आहे हे शोधायच्या भानगडीत पडणार नाही. तोडणं तर दूरचीच गोष्ट राहिली. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सगळे, मी गेल्या वेळेला म्हटल्याप्रमाणे, की वेगवेगळ्या स्कूलमधले वेगवेगळ्या विचाराचे जरी लोक एकत्रित आलो असलो आणि एका क्षणात आपण एकजीव होणार नसलो तरी संवादाच्या रूपाने आपण आपापले काही एकमेकाला डासणारे कंगोरे आपण दूर करू शकतो आणि एक संघ बनून ही मानवमुक्तीची लढाई आपण पुढे नेऊ शकतो. त्यासाठी माझ्या आपल्या सर्वांना प्रतिशील शुभेच्छा असतील. एवढं बोलून मी थांबतो. जय भीम. धन्यवाद.